नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहितीये का, आज आपली जी ही अमृता आहे ही एक घोटाळा करणार आहे. अगं मनीषा, घोटाळा म्हणजे असा तसा घोटाळा नाही. हा घोटाळा आहे चवीचा आणि झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा. हो, मला माहितीये तू काय करतेय, पण जरा आपल्या पद्धतीने सांगूयात का? हो नक्की. सगळ्यांना आवडेल असा झटपट होणारा पनीर घोटाळा लागेल एकदम भारी. चला तर मग करायला घेऊया घरच्या घरी. मनीषा, पनीरची भाजी म्हटलं की सगळ्यांसमोर येते ग्रेव्ही. मग त्या ग्रेव्हीत टाकलेला पनीर तो तळून घ्या. पण ही भाजी अशी आहे की याला कुठलीही ग्रेव्ही आपण स्पेशली बनवत नाहीये आणि अगदी झटपट 10 मिनिटात ही आपली पनीरची भाजी तयार होतीये. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला आधी करून घ्यायचा आहे, तो आपण करून घेऊया. आपण मिक्सरचा पॉट घेतलाय, त्याच्यामध्ये आपण घालतोय 1 बाउलभर हिरवी कोथिंबीर. त्यानंतर याच्यामध्ये घालतोय 1 हिरवी मिरची, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं. आणि मसाल्याचं ह्या विशेष एक आहे मनीषा की सगळे सुखे मसाले पण आपण याच्यामध्येच ग्राइंड करून घेतोय. बरं. तर आपण याच्यामध्ये टाकतोय साधारणतः पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 मोठे चमचे धने पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला. अच्छा, म्हणजे आपण पावभाजी मसाला घालणार आहोत. हो, इथे आपण गरम मसाल्याचा वापर नाही करत आहे, आपण बरं. याच्यात पावभाजी मसाला घालतो, एक टेस्ट छान यावी म्हणून. बर. 2 ते 3 काळी मिरी, 1 चमचा कसुरी मेथी आणि पाव चमचा चाट मसाला. हे सगळं आपल्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर ही आपली छान पेस्ट तयार झाली आहे, आपण ही काढून घेऊयात. वाटताना थोडंसं पाणी घातलं ना हो. की पेस्ट एकदम फाईन होते. हो, मसाला छान वाटून झालाय. मनीषाने पॅन ही गरम करायला ठेवलाय. आता यामध्ये मनीषा थोडंसं तेल घाल. बस. हो, आपण यामध्ये तेल आणि बटर एकत्र घेतोय. साधारणतः 2 चमचे तेल आणि 1 चमचा बटर आपल्याला याच्यामध्ये घालायचं. नुसतं बटर घातलं ना की मसाला जळतो. हो, मग त्याच्यामुळे तेल आणि बटर असं मिक्स करून घेतलं ना की ते व्यवस्थित होतं. आपलं तेल आणि बटर छान गरम झालंय. आता हा जो मसाला आपण वाटून घेतलाय तो डिरेक्टली आपल्याला याच्यामध्ये घालायचा. तू बघशील मनीषा, या मसाल्याला तेल सुटायला लागलंय. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे साधारण 1 मोठा चमचा फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीमनी ना एक छान रिचपणा येतो आपल्या ग्रेव्हीला, घट्टपणा येतो. हो. अमृता, हो. ही ग्रेव्ही बघून ना जरा हॉटेलमध्ये गेल्यासारखं फील येतंय. हो, आणि अगदी झटपट ही ग्रेव्ही होते आणि अगदी 10 मिनिटात तुमची ही भाजी तयार होते. पनीरची भाजी म्हणजे मुलांना असं असतं की बाबा बास, मला पनीरची भाजी असली की जेवायला काहीच नको. आणि लहान मुलांची तर एकदम फेवरेट. हो, पनीर म्हटलं की विषय संपला. अशा बघ, तू आपण फ्रेश क्रीम घातल्यानंतर एक छान तवंग ह्याला यायला लागलाय. हो. तर या स्टेजला गॅस आपण थोडा बारीक करायचा आहे आणि यात आपण टाकणार आहोत 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेला कांदा आणि 1 बारीक चिरलेली सिमला मिरची. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. अमृता, थोडासा ओलावा कमी वाटतोय का? हो, आपण ह्या सुक्या भाज्या ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आता तुम्हाला जसं पातळ हवंय, जशी घट्ट हवी आहे भाजी, त्यानुसार तुम्ही थोडं पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता. आता ह्याला छान बारीक गॅसवरती आपल्याला उकळी आणायची. उकळी आणायच्या आधी यात आपण अगदी महत्वाचा घटक घातलेला नाहीये, तो म्हणजे मीठ. चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ घालतोय. साधारणतः 100 ते 125 ग्रॅम पनीर आपण याच्यामध्ये किसून घालतो. बरं, पनीर किसून घालायचं आहे. हो, म्हणजे कुचकरूनही घालू शकतो हो, ना? हो, कुचकरूनही घालू शकतो. पनीर आपण किसून घातलं ना मनीषा, तो पनीर कुक व्हायचा पण विषय राहत नाही, पटकन पनीर शिजून जातं. हो. छान झाकण देऊन ह्याला आपण 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजू देऊया. ह्याला 5 ते 7 मिनिटं छान वाफ बसलेली आहे. आपण हे काढूयात. वा 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 वा. मनीषा बघशील किती छान. हो, खरंच ग. आणि वास तर इतका ना की लगेच खायची इच्छा झाली बघ अमृता. हो, हे छान मिक्स झालंय. आता गॅस बंद करायचा आहे आणि एक अख्खं चीज क्यूब याच्यामध्ये आपल्याला किसून घालायचंय. चीज घालण्यात कुठेही घाईघाई करायची नाही, कंजूसपणा करायचा हो. नाही. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. भाजी गरमच आहे, त्यामुळे आपलं चीज आपोआप मेल्ट होईल, त्याला आणखी शिजवायची गरज नाही. आपली गरम गरम झटपटीत होणारी पनीर घोटाळा रेडी आहे. तर आता मस्त सर्व करते आणि मनीषाला खायला देते. मी काय म्हणते अमृता, ब्रेड बरोबर पाव बरोबर ना सगळेच खातात, पण आज इथे अमृताने मस्त अशी मऊसूद घडीची पोळी दिली आहे
आणि त्याच्याबरोबर गरमागरम असा पनीर घोटाळा. मग म्हणे कसा वाटला माझा घोटाळा? हा घोटाळा एकदम खमंग आणि हवा हवासा. आणि असेच आणखी चविष्ट घोटाळे जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.